जर का शिक्षित लोकांनी पॉलिटिक्सकडे दुर्लक्ष केलं, ही सगळी नालायक मंडळी पॉलिटिक्स हातात घेते. गावातला 18 वर्षावरील कुठलाही व्यक्ती ग्रामसभा लावू शकतो आणि त्याचे प्रश्न मांडू शकतो. फक्त त्याचं वय 18 वर्षावर पाहिजे. आपल्या गावासाठी निधी कुठून येतो, कशा प्रकारे येतो? 15 वित्त आयोगामार्फत संपूर्ण ग्रामपंचायतींना निधी आला. तो 957 रुपये प्रति व्यक्ती प्रति वर्ष. सरपंच म्हणजे हा जुनाच असला पाहिजे, टोपी असली पाहिजे, रुबाबदार पजामा घालणारा असला पाहिजे, असं का नाही. बऱ्याचशा गावांमध्ये महिला सरपंच आहे, परंतु त्या खुर्चीवर त्यांचा पती बसतो. कुठलीच निवडणूक ही पैशा विना झालेली नाही. नवयुवक जास्त लाचारपणा दाखवत नाही आणि पैशाच्या मागे पळत नाहीये. ग्रामपंचायत अंतर्गत जी कामं होता ना, त्यात टेंडर निघतं, पण ग्रामपंचायत लेवलला टेंडर होतं ही गावच्या लोकांना माहीत नसतं. ज्याची सत्ता त्याचं टेंडर, सत्तेतलीच माणसं, एखादा सदस्य असेल वा सरपंच असेल, हीच लोक कामं करून घेत असतात परस्पर. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी पॉडकास्टमध्ये. आज आपल्यासोबत गेस्ट आहेत आमचा सरपंच. आज आपण चर्चा करणार आहोत ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार, ग्रामपंचायतमध्ये निधी कसा येतो, ग्रामपंचायतची निवडणूक कशा प्रकारे होतं आणि गावगाड्याचं वातावरण कसं आहे. ह्यासोबत चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आमचा सरपंच पवन शिंदे सर. नमस्कार सर, स्वागत आहे आपलं मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये. सर, माझा सर्वात पहिला प्रश्न असा आहे, तुमची पार्श्वभूमी काय आहे राजकारणामध्ये यायच्या अगोदर? नाही, राजकीय माझी काय एवढी विशेष पार्श्वभूमी नाही, पण तुम्हाला आवड आहे राजकारणाची आणि जनसेवेची आवड आहे, त्यामुळे मी ह्या गोष्टी चालू करून दिल्या. सुरुवात कशी केली? सुरुवात ना, मी शहरात राहायचो. मग कधी कधी गावाकडे जायचो ना, तर गावाकडची परिस्थिती काय व्यवस्थित नव्हती. म्हणजे जी कामं ग्रामपंचायतीकडनं होऊ शकत होती ती प्रामुख्याने झालेली नव्हती. आणि माझी मित्रमंडळी मला सांगायची की ही कामं आपल्या गावामध्ये झाली, तू काहीतरी कर त्यासाठी. मग काहीतरी करायचं म्हणल्यावर मला सुद्धा माहीत नव्हतं, परंतु आवड असल्यामुळे मी थोडा स्टडी केला. त्या स्टडीमधनं मला कळालं आपण या गोष्टी आहे ना ग्रामसभेमधनं सॉर्ट आउट करू शकतो. त्यावेळी मी 26 जानेवारी 2025ला पहिली ग्रामसभा लावली, ज्यातून माझी बरेचशी कामं गावामध्ये झाली. तेव्हा तुम्ही ग्रामसभा कशी लावली? तेव्हा तुम्ही सरपंच पण नव्हते, एक साधारण व्यक्तींना पण ग्रामसभा लावता येतं का? म्हणजे हा विशेष प्रश्न आहे. म्हणजे बऱ्याचशा नवयुवकांना माहीत नाही, महाराष्ट्रभरामध्ये 4 ग्रामसभा शासनामार्फत ठरवून दिलेल्या आहे वर्षभरातनं. पण तू काय असतं, आपल्याला जर का ग्रामसभा घ्यायची असेल आणि आपल्याला खूप तरी डाऊट येत असेल ग्रामपंचायतीबद्दल, तर आपण विशेष ग्रामसभा ठेवू शकतो. दर महिन्याला सुद्धा आपण ग्रामसभा ठेवू शकतो. फक्त आपल्याला एक विशेष ग्रामसभेचा अर्ज देणं बंधनकारक असतं. अर्ज कोणाकडे द्यावा लागतो? ग्रामसेवकाकडे. ग्रामसेवक हो. म्हणजे गावगाड्यातला प्रत्येक व्यक्ती गावातला 18 वर्षावरील कुठलाही व्यक्ती ग्रामसभा लावू शकतो आणि त्याचे प्रश्न मांडू शकतो. फक्त त्याचं वय 18 वर्षावर पाहिजे. आजकाल तरुणांना पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट नाही, तर तुम्ही तरुणांना काय सांगाल? की नक्कीच ना, परंतु इंटरेस्ट नाही म्हणून असं जमणार नाही, याकडे बघावंच लागेल. फक्त मी म्हणलं ना की पारदर्शकपणा त्या ठिकाणी तुम्हाला वाढवावं लागेल. जर का शिक्षित लोकांनी पॉलिटिक्सकडे दुर्लक्ष केलं, ही सगळी नालायक मंडळी पॉलिटिक्स हातात घेते आणि जेणेकरून ना आपले गाव माग असेल आणि शहराचा हो, देशाचा हो, राज्याचा विकास त्या ठिकाणी होणार. कारण नालायक लोकांच्या हातात सत्ता गेल्यावर विकास होऊच शकत नाही. आणि आपल्या गावासाठी निधी कुठून येतो, कशा प्रकारे येतो? भरपूर अशा प्रकारचे निधी आहे. ग्रामपंचायतीला तर 15-16 प्रकारचे निधी त्या ठिकाणी येत असतात. पण प्रामुख्याने 2021 ते 2026 या कार्यकाळामध्ये केंद्र शासनामार्फत 15 वित्त आयोग नेमला गेला. त्या 15 वित्त आयोगामार्फत संपूर्ण ग्रामपंचायतींना निधी आला. तो 957 रुपये प्रति व्यक्ती प्रति वर्ष. हो, असं त्याचं डिस्ट्रीब्युशन. आणि तो टाईड आणि अनटाईड मध्ये असतो. एक 60% आणि 40% तो वितरित केला जातो. म्हणजे मग त्यात तुम्ही अंगणवाडी असेल, स्वच्छता असेल, शाळा असेल, गावातील सर्वांगीण विकास तुम्ही त्या पैशामधनं करू शकता. जर त्या पैशाने हे होत नसेल, विकास वगैरे करत नसेल, तर हा एक भ्रष्टाचारच झाला. त्या भ्रष्टाचाराला आपण कशा प्रकारे रोखू शकतो? आणि आपल्याला हा भ्रष्टाचार निधी आला हे आपल्याला कसं कळेल की ग्रामपंचायतमध्ये, आपल्या ग्रामपंचायतमध्ये एवढा निधी आला आणि तो कुठे गेला? काम तर झालेलं दिसत नाही. मग हा भ्रष्टाचार आहे, हा भ्रष्टाचाराला आपण कशा प्रकारे उघड करू शकतो? बरोबर आहे. आता इथे 2 प्रकारची कामं असतात. एक काम झालेलं असतं पण ते निकृष्ट दर्जाचं असतं, आणि एक काम आहे ते कागदावरती झालेलं असतं, प्रत्यक्षात काम नसतं. जर अशी कामं बघायची असेल तर एक केंद्र शासनाचं आहे ना, मेरी पंचायत ॲप्लिकेशन आहे. त्या ॲप्लिकेशनवरती तुम्ही
15व्या वित्त आयोगामार्फत झालेली सर्व कामे बघू शकता. मग ती झालेली कामे असेल, चालू असलेली कामे, त्यासाठी आलेला फंड किती आणि खर्च झालेला फंड किती, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. आणि जी झालेली कामं आहे पण ती निकृष्ट दर्जाची आपल्याला वाटतंय, त्या ठिकाणी आपण RTIचा वापर करू शकतो. RTI म्हणजे काय? राईट टू इन्फॉर्मेशन, म्हणजे माहितीचा अधिकार ज्याला म्हणतो. म्हणजे आपण जर का तो अर्ज केला तर त्या कामाची संपूर्ण माहिती आपल्याला मिळू शकते. म्हणजे ते काम खरंच किती झालं, किती त्याचा फंड आला होता आणि त्या बजेटमध्ये ते काम बसतं का, म्हणजे झालेलं काम समाधानकारक आहे की नाही, या आपण RTIद्वारे माहिती मिळवू शकतो. आणि हे RTI अर्ज कसा करायचा? एक त्याचा एक फॉर्मॅट असतो, तो फॉर्मॅट आहे ना लिहून आपण ग्रामसेवकाकडे सबमिट करायचा असतो. म्हणजे 30 दिवसाच्या आत ती माहिती देणं बंधनकारक असतं कोणत्याही विभागाला. अच्छा, म्हणजे आपल्याला ग्रामसेवक आपण ऍप्लिकेशन केल्यानंतर 30 दिवसाच्या आतमध्ये माहिती देणं हे बंधनकारक असतं RTIची. निवडणुका, आता सरपंचांच्या निवडणुका, इतका मोठा भ्रमाड पैसा उडवला जातो, तर सरपंचाला काय मिळतं? म्हणजे 5-6 हजार रुपये मानधन असतं, मग इतका मोठा पैसा त्यांना निघतोय का? हा, एक विशेष बाब या ठिकाणी सांगतो आपण. म्हणजे संपूर्ण देशभराला हा प्रश्न आहे. जर का ग्रामपंचायत मध्ये काहीच नाहीये तर लोक 40-50 लाख 20-30 लाख एवढा पैसा खर्च का करतात? तर तसं काही नाही. म्हणजे शासन आहे ना एवढं विशेष लक्ष ग्रामपंचायतीवरती देतं. भरपूर सारा फंड, भरपूर सारा पैसा ग्रामपंचायतीला देतं. पण काय वरून येणारा पैसा आहे, तो वरून 10 रुपये आले की खाली 1 रुपयाही पोचत नाही. मग यांनी हा पैसा वाटलेला असतो, त्यांना स्वतःची घरं भरायची असतात. त्याच्यामुळे ना आपल्या गावचा विकास होत नाही आणि विकास दिसत नाही. गावाचा सरपंच कसा हवा? गावचा सरपंच मी तर प्रथम सांगतो एज्युकेटेड हवा. आता सध्या फॅड म्हणजे सरपंच म्हणजे हा जुनाच असला पाहिजे, टोपी असली पाहिजे, रुबाबदार, पजामा घालणारा असला पाहिजे, असं का नाही. सरपंचामध्ये ग्लॅमर असलं तरी चालेल, जीन्स पॅन्ट टी शर्टवरचाही सरपंच चालेल, पण तू सरपंच आहे ना तरुण आणि तडफदार पाहिजे, जेणेकरून आहे ना तो त्याची थिंकिंग वेगळी असेल आणि स्ट्रिक्ट ऍक्शन कुठल्याही कामावर तो घेऊ शकतो. त्यामुळे आजकाल सध्या महिलांना आरक्षण म्हणता, मग हे घरची बाई त्यांना उभी करतात, आरक्षण आलंय म्हणून सरपंचाच्या. मग त्यांना काही माहिती राहत नाही, ते योग्य आहे का त्यांना निवडून देणं? किंवा जो त्यांनी स्वतःचा निर्णयच घेऊ शकत नाही, म्हणजे त्यांनी राजकारणच बघितलं नाही, त्यांच्या घरचं राजकारण चालतंय, तर मग अशांना तुम्ही काय म्हणता? बरोबर आहे, त्याला आपण सरपंचपती म्हणू शकतो. बऱ्याचशा गावांमध्ये महिला सरपंच आहे, परंतु त्या खुर्चीवर त्यांचा पती बसतो. तर त्या ठिकाणी कसं असतं, महिला फक्त नावापुरती उभी असते, त्या महिलेला काही कळत नाही. आणि गावची परिस्थिती असे बरेचसे छोटे छोटे गाव आहेत. मग त्या गावात काय होतं, बऱ्याचशा ठिकाणी महिला अनएज्युकेटेड आहे. मग आता ओबीसीची जागा सुटली, त्या ठिकाणी आपण ओबीसीची जागा सुटली, त्या ठिकाणी ओबीसी महिलेची जागा आहे, मग महिला देऊ शकतो. मग जर महिला दिली नाही त्या ठिकाणी कामही बनणार नाही ना. पण तू गावचा विकास आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. काय काय ठिकाणी कसं असतं, जर पर्यायच नसेल तसं ठेवून पती काम बघू शकतो. जर गावचा विकास करायचाच आहे म्हणजे ही सामंजस्याची भूमिका या ठिकाणी गावकऱ्यांना घ्यावी लागेल. कायद्यानुसार तर सरपंच पती त्या ठिकाणी बसूच शकत नाही, पण तू जर तो खरंच विकास करणार असेल तर लोकांनाही काही हरकत नाही की बुवा त्यांना त्या ठिकाणी बसू द्यायला आणि कामं करू द्यायला. आणि जर तेच पोटेन्शियल त्या महिलेत असेल तर चुकूनही त्या पतीला सरपंच खुर्चीवर बसू द्यायला नाही पाहिजे. महिलेनेच तो कारभार त्या ठिकाणी सांभाळावा, कारण शासनाने विशेष महिला आरक्षणाची तरतूद केलेली आहे. आता ग्रामपंचायतच्या निवडणुका हे वेगळ्या प्रकारे होत्या आणि वरच्या निवडणुका, ह्यामध्ये नेमका फरक काय आहे? म्हणजे वरते सुद्धा पैसे वाटतात आणि ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पण खूप जास्त पार्ट्या वगैरे होता. ते काय असतं माहिती का, आता ग्रामपंचायत निवडणूक ही ठराविक समजा गावापुरती असते. पंचायत समितीची निवडणूक असते ती एका गणापुरती असते आणि जिल्हा परिषद आहे ना ती एका गटापुरती असते. शासनाने ग्रामीण भागाच्या विकासासाठी एक संरचना आखून दिली आहे, त्याला आपण त्रिस्तरीय संरचना म्हणतो. तर ग्रामीण भागासाठी कसं असतं, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. म्हणजे काय असतं, ग्रामपंचायत ही गावापुरतीच होते, मग त्यामुळे काय गावामध्ये पक्षपातपणा जास्त असतो, मतभेद भरपूर असतात गावामध्ये. तर त्यामुळे ना त्या गोष्टी ठळक त्या ठिकाणी दिसून येतात आणि एरिया कमी असतो. पंचायत समितीच तसं नसतं, एक गण समजा 10-11 गावं तुमच्या गावामध्ये असणार आहे. तसंच आपण जिल्हा परिषदेचं घेतलं तो 25-30 गावं त्यात असणार आहे. म्हणजे जेवढा एरिया वाढणार तेवढा पैसा आपल्याला त्या ठिकाणी वाटावा लागणार. पैशाशिवाय आता इलेक्शन होत नाहीये, त्यामुळं ग्रामपंचायत मध्ये जास्त या गोष्टी दिसून येतात आणि याच्यात दिसून येत नाही. पैशाशिवाय तुम्ही इलेक्शन होत नाही असं म्हणताय, पण काय वाटतं एक पर्सनली म्हणून की पैसा असल्यामुळेच व्यक्ती जिंकून येतो आणि एक व्यक्ती चांगला असेल जो
शिक्षित आहे, त्याला हे पद चांगलं दिसेल, पण त्याच्याकडे पैसाच नाही, तो निवडून येत नाही, तर याला तुम्ही काय म्हणता? नाही, बरोबर आहे. आपण म्हणू शकतो की महाराष्ट्रभरामध्ये असो वा देशभरामध्ये असो, पक्षाशिवाय काय निवडणुका होत नाही. तुम्ही एक सुद्धा आमदार निवडणूक असं पैशाबिना झालेली नसेल. नाही, बंद कुठलीच नाही. भारत. तुम्ही आमदारकीची पकडा, खासदारकीची पकडा, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत, कुठलीच निवडणूक ही पैशाविना झालेली नाही. परंतु बरेचसे लोक असे अपवाद आहे जे साधारण घरचे आहे आणि ते निवडून आलेत. त्यांच्या समोर जे अपोजिशन होते ते कोट्याधीश होते, तरी लोक निवडून आले. काय आपल्या मनात जर का जनसेवेची भावना असेल आणि इमानदारीने जर आपण लोक कल्याणासाठी झटत असू तर लोक आपल्यावर साहजिक आहे डोक्यावर घेतात. परंतु त्या वेळेने आपण त्या ठिकाणी काम करायला हवं आणि असं होत नाही. मोजक्या ठिकाणी असं होतं, लोक दुर्लक्ष करताय आणि जो उमेदवार तुम्हाला त्या ठिकाणी पैसा वाटणार आहे तो तुमच्याकडे पुढील 5 वर्ष डुकूनही पाहणार नाही. आणि 5 वर्षाचा कार्यकाळ हा खूप मोठा असतो. भरपूर विकास कामं त्या ठिकाणी करू शकता. जो पैसा देईल तो काय तुमच्या विकास कामावर लक्ष देणार नाही आणि तुम्ही त्याला विचारूही शकत नाही तू आमच्या भागामध्ये विकास कामं का केली नाही. आता जे निवडणुकीत पैसे वाटतात, अगोदर लाच दिलेली असतात, त्यांना प्रश्न पण विचारता येत नाही सरपंचांना, कारण तू पैसे घेतले होते मतदानावेळी. बरोबर. तर ह्या सगळ्यांना काय म्हणता येईल? म्हणजे फॉर एक्झाम्पल मी कोणत्या यांनी मला पैसे दिले आणि मला हे काम खटकते, पण तो म्हणताना तुला पैसे दिलेले होते, अशा व्यक्तींना निवडून देणं योग्य आहे का? नाही, अशा व्यक्तीला निवडून देणं तर योग्य नाही. मग तेच म्हणतो ना, ही सगळी जुनी मंडळी आहे ज्या या गोष्टी फॉलो करते. पण तो आता काय मी म्हणलं ना की आता नवयुवकांनी काय यावं, नवयुवक जास्त लाचारपणा दाखवत नाही आणि पैशाच्या मागे पळत नाहीये. आताची जी समजा संपूर्ण पिढी आहे ती वेल एज्युकेटेड आहे. त्यांना समजतं ग्रामपंचायत म्हणजे काय आणि ग्रामपंचायतमध्ये फंड किती येतो, कोणकोणत्या प्रकारची कामं आपण ग्रामपंचायत मार्फत गावामध्ये करू शकतो, जेणेकरून आपल्या गावचं नाव राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये चांगल्या प्रकारे गाजू शकतं. ओके. आता सध्या एक गावाला पुरस्कार वगैरे दिला जातो, तो कशा प्रकारे असतोय? आता गावाला बरेच पुरस्कार देतात. समजा म्हणजे आपल्या गावाचं नाव पुरस्कारामध्ये टाकायचं आहे किंवा आपल्याला काम करायचं आहे, हे कशा प्रकारे चालतंय? हे बघा, कुठलाही पुरस्कार मिळायला त्यासाठी गाव तसं असायला पाहिजे. आता तंटामुक्तीचा पुरस्कार भेटतो, म्हणजे तंटामुक्ती काय, तुमच्या गावामध्ये कुठल्याच प्रकारची भांडणं नसायला पाहिजे. तुमच्या गावचं भांडण पोलीस चौकीपर्यंत जाऊ द्यायचं नाही, हे काम पोलीस पाटलाच असतं. म्हणजे गावची जी प्रतिनिधित्व करणारी मंडळी आहे त्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन आपला गावचा कारभार गावच्या बाहेर न जाता गावामध्येच मिटवावा, जेणेकरून आपल्याला अशी पुरस्कार मिळतील. अशा कोणत्या कोणत्या प्रकारचे पुरस्कार मिळू शकतात आपल्या गावात? स्वच्छतेसाठी पुरस्कार मिळतो, परत व्यसनाचे असतील, असे म्हणजे बरेचशा प्रकारचे शासनामार्फत पुरस्कार मिळतात. पण आपली ग्रामपंचायत त्या प्रकारची असायला हवी. आता आपण बोलूया भ्रष्टाचाराबद्दल. भ्रष्टाचार कशा प्रकारे होतोय? हे बघ, ग्रामपंचायतीमध्ये भरपूर अशा प्रकारची कामं येतात, म्हणजे ज्या मूलभूत गरजा जनसामान्यांना लागतात ती सगळी कामं ग्रामपंचायत करते. आणि जर करायचं ठरवलं तर प्रत्येक कामात भ्रष्टाचार होऊ शकतो. आणि जर का थांबायचं ठरवलं किंवा इमानीद्वारे काम करायचं ठरवलं तर कुठल्याच कामात भ्रष्टाचार होत नाही. कशा प्रकारे होऊ शकतो? म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे 10 लाखाचं बजेट आलं, त्या तिकडे करून येतं, टक्केवारीवर चालतं सगळं. टक्केवारी कसं? म्हणजे टक्केवारीवर म्हणजे ज्याच्याकडून काम घेतं, काम वर्क ऑर्डर एकाच्या नावावर असते, त्याला ठराविक टक्केवारी द्यायची, काम दुसऱ्यानं करायचं. मग ते काय आहे, या टक्केवारीमुळं कामही निकृष्ट दर्जाची होती. 10 लाखाचं बजेट आलं, हे डिस्ट्रीब्युशनमध्ये तुमचे 2-3 लाख त्या ठिकाणी चालले जातात. मग जीएसटी असेल 10% ज्याच्या नावावर वर्क ऑर्डर येतो एखाद्याच्या सोसायटीवर, अशी कामं म्हणजे गव्हर्नमेंटकडून जो निधी आला त्याच्यावर पण जीएसटी लागतंय का? हो, आता जी काम आहेत ते जीएसटी असतो. अच्छा. आता टेंडरचं कसं आता गावामध्ये आलंय रोडचं वगैरे किंवा काय माहितीये का, ग्रामपंचायत अंतर्गत जी कामं होतात ना त्यात टेंडर निघतं, पण ग्रामपंचायत लेवलला टेंडर होतं ही गावच्या लोकांना माहित नसतं. टेंडर प्रोसेस तर ज्याची सत्ता त्याचं टेंडर, सत्तेतलीच माणसं, एखादा सदस्य असेल वा सरपंच असेल, हीच लोक कामं करून घेत असतात परस्पर. आणि जर आपल्याला आपल्या गावाचा भ्रष्टाचार बाहेर काढायचा असेल तर आपण कशा प्रकारे काम करायला पाहिजे? म्हणजे एक युवक तरुण म्हणून जर तरुणांनी पुढाकार घेतलाच आपल्या गावचा, आता जसं तुम्ही करताय तशाच सारखं जर एखाद्या गावाच्या तरुणांनी, आता प्रत्येक तरुण राजकारणामध्ये सक्रिय झाले आणि आपल्या गावाचा म्हणजे आपल्या घरापासून काम करायला पाहिजे, तेव्हाच आपण देशाचं किंवा राज्याचं चांगलं नेतृत्व करू शकतो.
तर मग आपल्या गावातल्या तरुणांनी आपल्या गावाचा भ्रष्टाचार कशा प्रकारे काढायला पाहिजे हा. आणि त्या बॉडीला कशा प्रकारे प्रश्न विचारायला पाहिजे? मी म्हणलं ना आधी, जर का तरुणांना भ्रष्टाचार काढायचा आहे ना, भ्रष्टाचार क्या बनेगा, जेव्हा तरुण पिढी प्रश्न विचारत. जर का प्रश्नच विचारणार नाही, तुम्हाला गोष्टी माहीत पडणार नाही. ग्रामपंचायतचा थोडाफार अभ्यास करायचा. आपल्या गावामध्ये समजा कामं नसेल, आपल्या डोळ्यानं आपण पाहू शकतो, जे काम निकृष्ट वाटलं ते कामाचा अधिकार हा ग्रामपंचायतीचा असतो. त्यामुळे आपण ग्रामपंचायतीला सरळ प्रश्न करू शकतो, हे काम का झालं नाही, त्यातूनही मुलं शिकतील. आणि ग्रामसभा ठेवा, ग्रामसभा अरेंज करा, ग्रामसभेमध्ये प्रश्न विचारायची का, ग्रामपंचायत संबंधित एखादं काम नसलं त्यावरही बोला, तुमचा अधिकार आहे आणि तेही तुम्हाला उत्तर देतील असं अपेक्षित असतं त्यांच्याकडनंही. तरी आपण वर्षातून किती ग्रामसभा ठेवू शकतो? वर्षातून ठरलेले 4 ग्रामसभा असतात, परंतु ना आपण दर महिन्याला विशेष ग्रामसभेचं आयोजन त्या ठिकाणी करू शकतो, जेणेकरून ग्रामपंचायत आणि लोकांमधला पारदर्शकपणा वाढेल. आणि हा पारदर्शकपणा वाढला म्हणजे गावचा विकास होण्यास अधिक सहज होईल गोष्टी. गावाचा विकास करण्यासाठी सर्वात जास्त ताकद कोणाकडे असता? म्हणजे विकास आपल्याला आपल्या गावात आणायचा आहे, तर मग कशा प्रकारे आणू शकतो? म्हणजे नवीन फंड वगैरे आणायचा असेल? हे बघ, गावचा विकास जर का आपल्याला करायचा आहे, त्यासाठी आपण निवडून दिलेला प्रतिनिधी असतो. सरपंच हा प्रथम नागरिक असतो गावचा. तर सरपंचामार्फत आपण गावचा कुठल्याही प्रकारचा विकास करू शकतो, म्हणजे सर्वांगीण विकास गावचा करू शकतो. पण एक त्यात गोष्ट आहे, जर का आपला सरपंच वेल एज्युकेटेड आणि चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह असेल तर बाहेरून देखील कामं खेचून आणू शकतो. म्हणजे बरीचशी कामं आहे वेगवेगळ्या प्रकारची, जेणे गाव समजा उठून दिसेल किंवा चांगलं आदर्श गाव त्या ठिकाणी घडू शकेल, अशी कामं सरपंच करू शकतो. युवकांसाठी राजकारण चांगले की वाईट? नक्कीच चांगलं, जस्ट त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. पण तू जर का युवकांनी दुर्लक्ष केलं, अशिक्षित मंडळी त्या ठिकाणी बसेल आणि चुकीच्या लोकांच्या हातात आपल्याला सत्ता द्यावी लागेल. त्यामुळे युवकांनी लक्ष घालावं. राजकारण तुमच्या घरात येणारे लाईट असेल, तुमच्या घरात येणारं पाणी असेल, तुमच्या घरातील सर्वच मूलभूत गरजा, हे सगळं राजकारण ठरवत आहे. मग अशा गोष्टी ठरवत असताना आपण राजकारणाकडे दुर्लक्ष का करायचं? त्यामुळं राजकारणाला खरी गरज आहे शिक्षित आणि इमानदार लोकांची. आजकाल तरुण जे राजकारणात येतात, काही जणांची मानसिकता असं असते की राजकारणात येणं म्हणजे पैसा कमवणं, जे बाकी याच्यात नाही होऊ शकत, पण राजकारणात आलं तर मस्त छान प्रकारे घर भरू शकतात. आणि काही लोक राजकारणात येतात ह्या येणे आणि बघतो ते 1-2 वर्षात त्यांचं घर चांगलं, गाडी वगैरे लागलेली असतात. तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, असं नाहीये की समजा जो राजकारणात येतो तो पैसाच कमावतो म्हणून. आता बरेचसे राजकारण आहे, तो आवडीनिवडीचा पण विषय असतो. एखाद्याच्या घरी भरपूर प्रॉपर्टी आहे, पण तुझ्याला राजकारणात इंटरेस्ट नाही, तो नाही आहे. आणि एखाद्याची घरची परिस्थिती अतिशय सामान्य आहे आणि त्याला जनसेवेची आवड आहे, तो नक्कीच राजकारणात पडतो. आणि राजकारणात येऊन पैसाच कमावला जातो असंही काही नाही आहे. तुम्ही राजकारण फुल टाइम करा किंवा पार्ट टाइम करा, तो तुमचा टास्क आहे. परंतु तुम्ही राजकारणात कामं कुठल्या प्रकारची करता आणि तुमचा हेतू काय आहे कामं करण्याचा, या सगळ्या गोष्टी त्यावर अवलंबून असतात. आता ग्रामपंचायत म्हणजे निवडणुका वगैरे आल्या तर काही जण शेती विकून राजकारणात येतात कारण पैसा हवा म्हणून. यांना तुम्ही काय म्हणता? नाही, बरोबर आहे. अशी बरीचशी उदाहरणं आहे ज्यांनी राजकारणापायी ना घरची शेती, घरदार गहाण ठेवले, अशी लोक आहेत. पण तो अतिशय चुकीची पद्धत आहे. राजकारण मी म्हणलं ना, नेहमी म्हणत असतो की राजकारण हे पारदर्शक पद्धतीनं व्हायला पाहिजे. राजकारणात आपण जर का पैसा लावणार असाल तर पुढच्या 5 वर्षामध्ये आपणही तीच अपेक्षा ठेवू. नेमकं आपण ग्रामपंचायतीकडनं घ्यायचं का? आपण जर का 20 लाख टाकत असाल तर आपलंही तेच असेल की येत्या पंचवार्षिकमध्ये आपण 50 लाख कमवायचे. म्हणजे त्यात स्वतःचा स्वार्थ साधला जातो आणि आपण त्या ठिकाणी गावचा विकासही ओसाड पडून जातो. त्यामुळं सत्ता येत नाही आणि यांच्या शेत्या सगळं विकल्या जातं. म्हणजे राजकारणात पैसेवाले व्यक्ती नाही, असंही नसतं की राजकारणात आहे ना, राजकारण समजा कंडिशन्सवर डिपेंड असतं. एखाद्याकडे पैसा आहे असं नाही की निवडूनच येतो, आणि एखाद्याची भावना चांगली आहे आणि त्याला राजकारण करायचं आहे, तो लोकांसाठी नेहमी काम करतो, झटत राहतो, 24 तास अवेलेबल आहे. म्हणजे तसेही लोक डोक्यावर घेतातच. आणि जो आता राजकारणामध्ये आलाय, जो प्रश्न विचारतो त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. भरपूर ठिकाणी असं होतंय. काय माहिती का, एखाद्या समजा तरुण पोरांना जर का प्रश्न विचारायला लागले, ही जुनी सत्ताधारी मंडळी आहे, त्यांच्या पोटात आहे ना नक्कीच दुखते. कारण याआधी असं काही होत नव्हतं. मागची जी जनरेशन होती ती बऱ्यापैकी ना अडाणी आहे, म्हणजे वेल एज्युकेटेड नाही, ती शिक्षित असू शकते. परंतु आताची जनरेशन आहे ती उच्च शिक्षित आहे. यामुळे काय होतं, यांना खऱ्या आणि खोट्या गोष्टी लगेच कळतात. त्यामुळे त्यांना जे प्रश्न विचारतात ते चुकीचे वाटतात
आणि जुन्या मंडळींना नवीन पोरं ही सहन होत नाही राजकारणामध्ये सध्या, कारण त्यांना त्यांची खुर्ची सोडायची नाही आणि नवीन पोरांना गावचा विकास करायचा. आजकाल सध्या गावगाड्याच्या राजकारणामध्ये जास्त खुना वगैरे होतात, याबद्दल तुम्ही काय बोलसाल? नाही, असं की काही खूप अशा अखरीच्या टोकापर्यंत राजकारण केलं जातं गावगाड्याचं. हा बरोबर असं होऊ शकतं, कारण पण मग ती पद्धत चुकीची आहे. असं नसतं. राजकारणामध्ये तंटा करून काही साध्य होणार नाही. राजकारणामध्ये कोणी कोणाचा मित्र नसतो आणि कोणी कोणाचा शत्रू नसतो. राजकारण एक क्षणिक गोष्टी आहे. वेळ पडली तर भांडावे लागतं आणि वेळ पडली तर एकत्र येऊन जेवावं लागतं. फक्त या राजकारणामध्ये लोकांचं कल्याण होईल आणि जनसामान्याच्या सेवेत आपण तत्पर राहू, याच गोष्टी राजकारणात व्हायला पाहिजे. ते आपण ऍप बद्दल बोललो होतो, मेरी पंचायत. ते कशा प्रकारे आहे? मेरी पंचायत आहे ना, हे 2021 ते 2026 या कार्यकाळामध्ये 15 वित्त आयोगामार्फत सर्वच ग्रामपंचायतीला फंड आला. तर यातून काय काय कामं झाली या प्रकारची माहिती तुम्हाला, ही सगळीच माहिती त्या ऍप्लिकेशनवरती मिळून जाते. ग्रामपंचायतीचे सगळे ग्रामपंचायत पुढचं प्लॅनिंग काय तुमचं राजकारण? काही नाही, बस सरळ असं आहे की जनसेवेत ऍक्टिव्ह व्हायचं. जी कामं मी सध्या करतोय त्यांना वाढवत चालायचं. समजा आता माझं गावापुरतं होतं, आता तालुक्यापर्यंत आलं. जिथे जिथे वाव मिळेल तिथे तिथे आपण काम करत चालायचं, जेणेकरून म्हणजे आपल्यामुळे लोकांचा फायदा व्हायला हवा. आणि लोक आहे ना गोष्टीपासून अननोन आहेत, त्यांना माहिती नाही. ग्रामीण भागातल्या लोकांना योजना माहिती नसतात, तर त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं शासन देतं, पण ही मधली जी मंडळी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवत नाही, मोजक्या लोकांपर्यंत पोहोचवल्या जात्या. तर माझी हीच इच्छा असते, समजा एखाद्या शेतकऱ्याला त्याचे पूर्ण अधिकार सांगून द्यायचे, जेणेकरून लोक जागृत होतील आणि प्रश्न विचारायला चालू करतील. आपल्या ग्रामपंचायतमध्ये पंचायत समिती मार्फत कोणत्या योजना येतात जे लोकांना माहिती नसतात, ते माहिती व्हायला पाहिजे? पंचायत समिती मार्फत आहे ना वैयक्तिक योजना भरपूर आहे, ज्यात ना शेतकरी बऱ्यापैकी समृद्ध होऊ शकतो. म्हणजे अहिल्याबाई होळकर वैयक्तिक सिंचन विहीर योजना असेल, गायगोठा असेल, तुम्हाला शेवगा लागवड असेल, महोगनी लागवड असेल आणि पूर्णच फळबाग असेल, म्हणजे सर्व प्रकारच्या योजना या ग्रामपंचायत म्हणजे वैयक्तिक शेतकऱ्यांना लाभ घेता येतो. परंतु काय, या योजना घेत असताना यांचा एक अजेंडा आहे. समजा या योजना शासनामार्फत फ्रीमध्ये येत असतात, फ्री ऑफ कॉस्ट येत असतात, परंतु हे या योजनेच्या मंजुरीसाठी पैसे घेतात आणि हे ठरवलेलं असतं. समजा विहिरीची मंजुरी तुम्हाला पाहिजे असत, त्यासाठी 50-50 हजार रुपये, 15-20 हजार रुपये गायगोठ्यासाठी, अशा प्रत्येक योजनेचा आहे ना एक प्रोटोकॉल ठरवलेला आहे. त्यावेळेस हे लोकांकडनं, सामान्य जनतेकडनं पैसा घेतात आणि त्यासाठीच मी नेमकं काम करतो. आता म्हणजे आपण कशा प्रकारे काम केलं ह्या योजना? म्हणजे लोकांना आहे ना त्यांचे अधिकार मिळवून द्यायचे. आता कुठल्याही प्रकारचा पैसा या योजनेला देण्या लागत नसतो, पण तू काय असतं, आजपर्यंत लोकांच्या डोक्यात समज होता की योजना पाहिजे असेल तर पैसा हा द्यावाच लागतो. तर मी बऱ्याचशा प्रकारे ना आता लोकांना जनजागृती करतोय किंवा केली सुद्धा बऱ्याचशा जणांमध्ये, की शासन हे देतं, फ्री ऑफ कॉस्ट देतं आणि ही मधली मंडळी यांनी यांचा पैसा ठरवला, त्यामुळे कुणालाही पैसा द्यायची गरज नाही. वैयक्तिक तुम्ही या गोष्टी घेऊ शकता, व्हिडिओला भेटा, मंजूर करून घ्या पात्र असाल तर आणि करा. त्यासाठी 1 रुपयाही द्यायची गरज नाही. हे एक असतं ना की कोणीतरी सोबत असलं तर पैसा घेत नाही, म्हणजे ओळखीने काम होऊन जातं. आणि एक सामान्य शेतकरी असेल, जर त्याला विहिरीचं आले असेल तर त्याच्याकडून तो पैसा घेतो, तो कशा प्रकारे तो व्यक्ती उघड करू शकतो, सांगू शकतो? तालुका लेवल काय होतं, एखाद्या समजा सभापतींची ओळख आहे किंवा आमदारांची ओळख आहे, त्यांची कामं फ्री ऑफ कॉस्ट होऊन जातात. पण तो सामान्य माणसासोबत तसं होत नाही. सामान्य माणसाची ओळखीच नाही. हो, ओळखी नसतं सामान्य माणसाच्या. आणि गावचा जो रोजगार सेवक असेल, हा इंजिनियर असेल, ही लोक काय करतात, त्याला ओरबाडण्याचं काम करतात. मग या ठिकाणी एकच पर्याय उरतो, ही जी सामान्य लोक आहेत त्यांनी आवाज उचलायला पाहिजे, पैसे नको द्यायला. ही सुरुवात स्वतःपासून करायला पाहिजे, जेणेकरून कमी दिवसात या गोष्टींना आळा बसेल. एक असं वाइंडिंगच असतं ना, आता ग्रामपंचायतचे जे सरपंच असो किंवा बाकी आहे, आता घरकुलचे बांधकाम चालू आहे, पण ते पुढचा चेक येण्यासाठी तुम्ही आम्हाला इतके पैसे द्या, पुढचा चेक तुमचा येईल. तर अशा प्रकारच्या कसं थांबू शकतं, कारण तो इंजिनियर वगैरे येतो फोटो काढण्यासाठी, तो तर आपल्या गावातला राहत नाही, तर मग तरी पण तो लाच मागतो. तर हा प्रकार कशा प्रकारे आपण करू शकतो? ही जी इंजिनियर वगैरे मंडळी नाही, हे पंचायत समितीचे कर्मचारी सगळे, इंजिनियर असेल, ग्राम रोजगार सेवक असेल, ही पंचायत समितीमार्फत आपल्यासाठी कामं करतात. पण काय असतं, आता तुम्ही म्हणले की आमच्या घरकुलासाठी पैसे म्हणले, मी सांगितलं ना, शासन कुठल्याही योजनेचे पैसे घेत नाही, पूर्णच योजना या फ्री ऑफ कॉस्ट आहे.
यांना पैसे देऊ नका, परंतु ज्यांनी दिले त्यांनी आवाज उचलायचे का? जोपर्यंत सामान्य माणूस तुमच्या आमच्यासारखे लोक आवाज उचलणार नाही, या गोष्टींना आळाच बसू शकत नाही. त्यासाठी बोलावं लागेल, विद्रोह करावा लागेल. तर मित्रांनो, आजच्या चर्चेतून आपल्याला स्पष्ट झालं की निवडणुका फक्त जिंकण्यासाठी नाही, ते फक्त एक बिझनेस मॉडेल नसून ती एक जबाबदारी आहे. आपल्याला आपल्या गावाची जबाबदारी स्वतःलाच घ्यावी लागेल, प्रश्न विचारायला लागेल, तेव्हाच आपलं गाव समृद्ध होऊ शकतं. तर धन्यवाद सर, आपला बहुमूल्य टाइम देण्यासाठी.